नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार करिअर कोच MBBS काउन्सिलर माढा सोलापूर. आपल्या सर्वांना आजचा जो विषय आहे तो म्हणजे मेडिकल एज्युकेशनमध्ये किंबहुना सर्वच 12वी नंतरच्या प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेटमध्ये फक्त डीम्ड युनिव्हर्सिटी किंवा अधिमत युनिव्हर्सिटी किंवा स्वायत्त संस्था सोडून बाकी सर्व संस्थांसाठी ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला उत्पन्नाचा दाखला हे एक सर्वात महत्त्वाचं असतो. त्याला आपण इन्कम सर्टिफिकेट असं म्हणतो. आपला रिसेंट इयरचं म्हणजे ज्या वर्षी आता एक उदाहरणार्थ 2024 मध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर 1 एप्रिल 2023 पासून 31 मार्च 2024 पर्यंत जे 31 मार्च 2024च्या नंतर म्हणजे 1 एप्रिल 2024च्या नंतर जे इन्कम सर्टिफिकेट आपल्याला मिळत असतं ते काढून घेणं फार गरजेचं असतं. आणि त्या उत्पन्नाच्या दाखल्याच्या संदर्भामध्ये एक आजपर्यंत विचारल्या गेलेल्या 20-25 प्रश्नांची प्रश्नावली आणि त्याचं उत्तर मी आज आपल्या समोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. खूप साऱ्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्पन्नाच्या दाखल्याच्या संदर्भामध्ये खूप साऱ्या शंका आणि प्रश्न आहेत. या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण आज उकल करणार आहे. पहिला प्रश्न म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्याचा आपल्याला ऍडमिशन मध्ये काय फायदा होतो का? वास्तविक मेरिट मधूनच तुमचा नंबर लागलेला असतो. तुमचा जे कोर्स तुम्हाला मिळालेला असेल तो मेडिकल सायन्सेस मधील MBBS पासून फिजिओथेरपी पर्यंत गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस की ज्याला सेमी गव्हर्नमेंट आपण म्हणतो, यामध्ये कुठल्याही ठिकाणी ऍडमिशन घेताना तुम्हाला रिसेंट लास्ट इयरचं उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असल्याचा दाखला आपल्याला द्यावा लागतो. त्याला आपण इंग्लिशमध्ये इन्कम सर्टिफिकेट किंवा मराठीमध्ये उत्पन्नाचा दाखला असं म्हणतो. आणि यासाठी आपल्याला EBC म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ची सवलत फी माफी मिळत असते. त्याला आपण उत्पन्नाचा दाखल्याचा फायदा होतो. म्हणजे उत्पन्नाचा दाखला तुमचा 8 लाखाच्या खाली असेल तर तुम्हाला EBC सवलत मिळते आणि उत्पन्नाचा दाखला जर 8 लाखाच्या वरती तुमचं उत्पन्न असेल तर मात्र तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढून काहीही फायदा नाही. तुम्ही नाही काढलं तरी सुद्धा तुम्हाला पूर्ण फीस भरावी लागत असते. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये फी माफी किती होऊ शकते हा एक प्रश्न येतो. त्याचं उत्तर असं आहे की ओपन आणि EWS आणि OBC या कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यांना जवळजवळ 50% फी माफी होत असते. म्हणजे कोणत्याही कोर्ससाठी 2 प्रकारच्या फी आकारल्या जातात. एक तर ज्याला आपण ट्युशन फी म्हणतो आणि डेव्हलपमेंट फी. ट्युशन फी हे 90% असते आणि 10% डेव्हलपमेंट फी असते. त्यामुळं हा 100% मधील सरळ सरळ डेव्हलपमेंट फी आणि त्याचबरोबर ट्युशन फी मध्ये 50% आपल्याला जी सवलत मिळते. म्हणजे 10 लाख रुपये फीज असेल तर 5 लाख रुपये तुम्हाला भरावी लागत असते. हा उत्पन्नाचा दाखला 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारं रिसेंट वर्षाचं उत्पन्न पालकाचं संपूर्ण कुटुंबाचं उत्पन्न हे जर समजा 8 लाखापेक्षा कमी असेल तर त्या दाखल्याचा तुम्हाला फायदा होतो. हे दरम्यान OBC, ओपन आणि EWS यामधील विद्यार्थ्यांना फक्त 50% फायदा होतो. परंतु SBC, VJ, NT 1, 2, 3 या सर्व कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला रिसेंट इयर मधले 8 लाखापेक्षा कमी असेल तर अशा विद्यार्थ्यांना डेव्हलपमेंट फी फक्त भरावी लागते की जी 10% असते आणि बाकीची ट्युशन फी मात्र 100% माफ होते. म्हणजे 10 लाख रुपये फीज असेल तर तुम्हाला दरम्यान 1 लाख रुपये एवढे भरावे लागत असतं. 90% एवढी फीज माफी ही तुम्हाला सरकार भरत असतं. त्यानंतर जो पुढचा टॉपिक राहील तो म्हणजे SC आणि ST साठी उत्पन्नाचे दाखल्याची आवश्यकता आहे का? तर 100% उत्पन्नाचा दाखला नसेल तरी सुद्धा फक्त कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी एवढे 2 सर्टिफिकेट जर समजा SC आणि ST कॅटेगरीकडे असेल त्यांना नॉन क्रिमी लेअर आवश्यकता नाही. त्यांचे रिसेंट इयरचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल तरी सुद्धा त्यांना कॅटेगरीचं बेनिफिट मिळतं. आणि तिकडे मात्र त्यांना ट्युशन फी 100% आणि डेव्हलपमेंट फी 100% असं 100% फी माफी होत असते. परंतु उत्पन्नाचा दाखला या टॉपिकवरती आज आपण व्हिडिओ बनवत असल्यामुळे SC आणि ST विद्यार्थ्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. दुसरी गोष्ट, फी माफीचा फायदा
सर्वच कॉलेजमध्ये मिळतो का? तर याचं उत्तर 100% हो असं आहे. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सुद्धा त्याच जी काही कमी फीज असेल त्याच्यामध्ये सुद्धा फी माफीमध्ये आपल्याला मदत म्हणजे हेल्प होते, फायदा होतो. त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा फी माफीचा फायदा होतो. फी माफीचा फायदा आपल्याला कोणत्या कोणत्या अभ्यासक्रमामध्ये होतो? तर सर्वच, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल मधल्या सर्व किंवा फार्मसी आणि इतर सर्व. उत्पन्नाचा दाखला 8 लाखापेक्षा कमी असेल तर एमबीबीएस फिजिओथेरपी पर्यंत, एमबीबीएस पासून ते फिजिओथेरपी पर्यंत असणाऱ्या सर्व कोर्सेसमध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन जर मेरिट थ्रू, लिस्ट थ्रू झालेला असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला 8 लाखापेक्षा कमी असलेला विद्यार्थ्यांना फायदा घेता येऊ शकतो. डीम्ड युनिव्हर्सिटी त्याचबरोबर अदर स्टेटमधील असणाऱ्या कॉलेजमध्ये आपल्याला मेरिट बेसिसवरती जर ऍडमिशन ओपन स्टेट्समधून घेतलेलं असेल तर त्यावेळेस तुम्हाला कसल्याही प्रकारचं फी माफी मिळत नाही. किंवा बऱ्याच वेळा उत्पन्नाचा दाखला 8 लाखापेक्षा कमी असून सुद्धा इन्स्टिट्यूशन कोटा किंवा मॅनेजमेंट कोटा किंवा एनआरआय कोटामधून ऍडमिशन घेतलेलं असेल किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीमधला मेरिट कोट्यामधून सुद्धा ऍडमिशन घेतलेलं असेल तर तुम्हाला याच्यामध्ये बेनिफिट मिळणार नाही. मग सर्वच कॅटेगरीला विद्यार्थी आहे, मग SC ST जरी असला तरी सुद्धा IQ मध्ये किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये किंवा ओपन स्टेट्समधून अदर स्टेटमध्ये घेतलेल्या ऍडमिशनमध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचा फायदा होत नाही. फी माफीचा फायदा ऍडमिशन घेतानाच मिळतो की ऍडमिशन घेतल्यानंतर पूर्ण फी भरावी लागते याच्यातून परत येते? पाठीमागच्या 5-4 वर्षापासून एक प्रश्न होता, तो म्हणजे अगोदर तुम्हाला फीस भरावी लागायची आणि महाडीबीटीकडे अर्ज करून समाज कल्याण ऑफिसकडून तुम्हाला सरकार थ्रू ही फीज आपल्या अकाउंटवरती किंवा कॉलेजच्या अकाउंटवरती परत यायची. परंतु गेल्या 5-6 वर्षापासून आपल्याला ऍडमिशनच्या वेळेस डायरेक्ट फी माफी मिळते आणि संपूर्ण फी मध्ये जे काही आपल्या कॅटेगरीला फीस भरलेली असते, बसलेली असते, तेवढीच फीस भरायची आहे. बाकीची फी माफी आपण महाडीबीटीकडे अर्ज परत 1-2-3 महिन्यात करतो आणि नंतर ते पैसे कॉलेजला वर्ग होतात किंवा विद्यार्थ्याच्या अकाउंटवरती वर्ग होतात. त्यामुळे ऍडमिशन घेताना उत्पन्नाचा दाखला आणि कॅटेगरी सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कसल्याही प्रकारचं म्हणजे पूर्ण फी भरण्याची आवश्यकता नाही. उत्पन्नाचा दाखला दरवर्षी द्यावा लागतो का? तर 100% तुम्हाला उत्पन्नाचा दाखला दरवर्षी द्यावा लागतो. जर समजा यावर्षी तुमचं 8 लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल तर त्याचा तुम्हाला लाभ घेता येतो. परंतु पुढच्या वर्षी किंवा दुसऱ्या वर्षामध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या वरती गेलं तर तुम्हाला पूर्ण फीस भरावी लागते, परंतु तुमच्या ऍडमिशनला कसल्याही प्रकारचा धक्का लागत नाही. उत्पन्नाचा जे दाखला असतो तो मिळवण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा किती असते? याच्यासाठी 8 लाखाची मर्यादा असते. काही वेळा एक प्रश्न विचारला जातो, ही मर्यादा 12 लाखापर्यंत गेलेली आहे का? अशा प्रकारचे प्रश्न गेल्या 2-5 वर्षापासून खूप वेळा आम्हाला विचारले जातात की 8 लाखाची जी मुदत आहे ती 12 लाखापर्यंत झालेली आहे का? हे असं फक्त ऐकत आलो आहे. जोपर्यंत 12 लाखाची होईल त्यावेळेस तुम्हाला 12 लाखाचा फायदा मिळू शकतो. परंतु सध्या तरी या मितीला 8 लाख रुपये उत्पन्न पेक्षा कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकतो. त्याच्यापेक्षा जास्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाची मर्यादा ओलांडल्यामुळे तुम्हाला फीज मधलं बेनिफिट मिळत नाही. मला 2023 मध्ये ऍडमिशन 2024 मध्ये ऍडमिशन घ्यायचंय आणि त्याच्यासाठी प्रमाणपत्र, उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता आहे का? 100% 2024 मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर 1 एप्रिल 2023 पासून ते 31 मार्च 2024 पर्यंत, म्हणजे 1 एप्रिल 2024च्या नंतर काढलेलं जे प्रमाणपत्र असेल ते तुम्हाला 2024 साठी ऍडमिशनसाठी उपयोगी पडू शकतं. तेही उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर. माझं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे तर मला उत्पन्नाचा दाखला काढून काही उपयोग होईल का? काहीही उपयोग होणार नाही. तुमचं 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर उत्पन्नाचा दाखला देण्यामध्ये फायदा आहे ना. ज्यापेक्षा जास्त 9 लाख रुपये असेल, 8,02,000 एवढं जरी असलं तरी तुम्हाला फीज मधलं बेनिफिट मिळत नाही. उत्पन्नाचा दाखला कुठून काढायचा? उत्पन्नाचा दाखला हे ई सेवा केंद्र किंवा सेतू कार्यालय आपण ज्याला म्हणतो किंवा तहसील ऑफिस मधून किंवा जे काही त्या ठिकाणी जे काही रिलेव्हंट आपल्याला जे अथॉरिटी दिले या सेतू कार्यालयामधून आपल्याला मिळत असतं. माझ्याकडे काही जणांकडे पाठीमागच्या 3 वर्षाचं उत्पन्नाचा दाखला आहे किंवा इन्कम सर्टिफिकेट आहे, तर मला त्याचा उपयोग होईल का? 100% पाठीमागच्या 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराचा असेल तरी सुद्धा तुमचं ते 3 वर्षामध्ये जर 8 लाखापेक्षा कमी असेल तर तो सुद्धा तुम्हाला उपयोगी येऊ शकतो. परंतु आपण सेपरेट 1 वर्षाचा काढलेला कधीही फायद्याचा राहतो.
दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे उत्पन्नाचे प्रमाणपत्र दरवर्षी द्यावे लागते का? 100% द्यावे लागते. पुढील वर्षी माझे उत्पन्न 8 लाखापेक्षा वर जास्त गेले तर काय होईल? तुमचं ऍडमिशन फायनल राहील, परंतु उत्पन्न जर तुमचं 8 लाखाच्या वरती गेलं तर त्यावेळेस मात्र तुम्हाला पूर्ण फीस, कॉलेजची फीस जी असेल ती भरावी लागेल. नाहीतर फ्रेश उत्पन्नाचा दाखला तुम्हाला दरवर्षी काढावा लागत असतो. मी SC आणि ST कॅटेगरीचा विद्यार्थी आहे, तर मला हे उत्पन्नाचा दाखला किंवा उत्पन्नाचे किंवा इन्कम सर्टिफिकेट किंवा ज्याला उत्पन्नाचे प्रमाणपत्र असं म्हणता येईल, ह्याची आवश्यकता लागते का? 100% लागणार नाही. SC आणि ST साठी कसल्याही प्रकारची उत्पन्नाची अट नाही. त्यामुळे उत्पन्न तुमचं जरी उत्पन्नाचा तुम्ही दाखला काढला आणि तुमचं उत्पन्न 2 लाख असेल किंवा 2 कोटी असेल तरी सुद्धा त्याचा काही तुमचा बेनिफिट 100% तुम्हाला मिळणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला नॉन क्रीमी लेअरची किंवा उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. फक्त तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागेल. उत्पन्नाचे जे काही प्रमाणपत्र किंवा दाखला आहे तो केव्हा द्यावा लागेल? तुम्ही ज्यावेळेस ऍडमिशन घेणार असाल त्याच वेळेस तुम्हाला द्यावे लागत असते. मी OBC, SBC, VJ, NT 1, 2, 3 या कॅटेगरीमधून असून परंतु माझे उत्पन्न हे माझ्याकडे नॉन क्रीमी लेअर आहे, परंतु उत्पन्न 8 लाखाच्या वरती आहे. तर मला काय होईल? तुम्हाला जर नॉन क्रीमी लेअर असेल तर तुम्हाला मेरिट मधलं बेनिफिट, तुमच्या कॅटेगरीमधलं मार्क्स कमी असून सुद्धा तुम्हाला जे मार्क्स कमी असून नॉन क्रीमी लेअर असल्यामुळे तुम्हाला कमी मेरिटचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. पण तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असल्यामुळे तुम्हाला फीज मात्र ओपनची पूर्ण भरावी लागणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, मी OBC, SC, ST, OBC, SBC, NT 1, 2, 3 या कॅटेगरीतून आहे. माझ्याकडे नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र आहे, परंतु माझ्या पालकांचे उत्पन्न 8 लाखांच्या वरती आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल? तर तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला कसल्याही प्रकारची फी माफी मिळणार नाही. तुम्हाला नॉन क्रीमी लेअरचा फायदा तुमच्या कॅटेगरीचा मेरिट मधला होतो, पण फीज मधला फायदा होत नाही. पूर्ण फीज भरावी लागत असते. मी ओपन कॅटेगरीला आहे आणि माझ्याकडे 2023 आणि 24चा 8 लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला आहे. तर त्याला 2024 मध्ये ऍडमिशन घेताना 50% एवढी फीस भरावी लागते. म्हणजे EWS, OBC आणि ओपन या तिन्ही कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना जर तुम्हाला फक्त उत्पन्नाचा दाखला एवढा जर असेल तर तुम्हाला 50% फीस भरावी लागते. म्हणजे तुम्ही ओपन मधून घेतलं तरी सुद्धा तसंच असतं, 50% फीस. म्हणजे EWS ला पण 50% फीस आहे आणि ओपनला सुद्धा 50% फीस आहे. OBC सुद्धा 50% फीस भरावी लागते. SBC, NT 1, 2, 3 आणि VJ या कॅटेगरीला मात्र 90% फीस माफ होते, 10% फीस भरावी लागते. SC आणि ST ला मात्र 100% फी माफी असते. दुसरा महत्वाचा मुद्दा, उत्पन्नाचे प्रमाणपत्र महाराष्ट्राच्या बाहेरील कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेताना होतो का? महाराष्ट्राच्या बाहेरील BMS, BHMS, MBBS, BDS या इतर राज्यामधल्या ओपन स्टेट्स मधून ऍडमिशन घेतलं किंबहुना डीम्ड कॉलेजेसमध्ये, महाराष्ट्रातल्या सुद्धा कॉलेजेसमध्ये BMS, BHMS आणि MBBS मध्ये किंवा BDS मध्ये ऍडमिशन घेतलं आणि तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तरी सुद्धा तुम्हाला कसल्याही प्रकारचं बेनिफिट मिळत नाही. त्याचबरोबर मेरिटचं सुद्धा बेनिफिट तुम्हाला इकडे मिळत नाही. म्हणजे तुम्हाला संपूर्ण ओपन कॅटेगरी पकडली जाते. उत्पन्नाचा दाखला मला 8 लाखाच्या पुढे नसून तर ते 12 लाखापर्यंत आहे असं मी ऐकलंय. त्याचं उत्तर काय? तर बऱ्याच वेळा 12 लाखापर्यंत आहे अशा प्रकारचं बोलबाला होतो, परंतु प्रत्यक्षात मात्र 8 लाखाचा हा कागदोपत्री तुम्हाला मर्यादा आहे. त्यामुळे ज्यावेळेस 12 लाखाची मर्यादा होईल त्यावेळेस तुम्हाला 12 लाखाचा सुद्धा हेल्प मिळू शकते. पण सध्या तरी तुम्हाला 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच याचा बेनिफिट मिळत असतो. दुसरा महत्वाचा मुद्दा, सगळ्यात शेवटचा प्रश्न असा आहे की उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे EWS प्रमाणपत्र याच्यामध्ये काय फरक आहे? उत्पन्नाचा दाखला म्हणजे त्याचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे हे त्याचा दाखला सूचित करत असतो. EWS ही जी आहे ती इकॉनॉमिकली विकर सेक्शन नावाची ही 103वी घटना दुरुस्तीनुसार केंद्रीय पातळीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्याला दिलेलं हे 10% सर्व इकॉनॉमिकली विकर सेक्शनच्या विद्यार्थ्यांना त्याचा 10% मध्ये सिलेक्शन होण्यासाठी सुद्धा फायदा होतो. परंतु हा EWS मात्र तुम्हाला फक्त गव्हर्नमेंटमध्ये फायदा होऊ शकतो. प्रायव्हेट कॉलेजमध्ये कसल्याही प्रकारचं EWS आरक्षण असत नाही. त्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला फक्त उत्पन्नाच्या मर्यादेचा दाखल्याचा उपयोग होतो. एकंदरीत उत्पन्नाचा दाखला हा लास्ट इयरचा सध्या आजची जी तारीख आहे ती 1 मार्च 2024 अशी आहे.
आज जर तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढला तर 2024च्या साठी MBBS पासून फिजिओथेरपी पर्यंत ऍडमिशन घेण्यासाठी त्याचा उपयोग होत नाही. 1 एप्रिल 2024च्या नंतर म्हणजेच पाठीमागच्या रिसेंट वर्षाचं 1 एप्रिल 2023 पासून ते 31 मार्च 2024 पर्यंतच्या उत्पन्नावरती आधारित पुढच्या 1 वर्षासाठी EWS किंवा उत्पन्नाच्या दाखल्यासाठी लाभ घेणारं जे सर्टिफिकेट मिळतं त्याला आपण उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा इन्कम सर्टिफिकेट असं म्हणतो. एकंदरीत या सर्व आजच्या व्हिडिओमध्ये जवळजवळ 20 ते 25 प्रश्नांची उत्तरं उत्पन्नाच्या दाखल्याच्या संदर्भात आपण एकत्रित काढून देण्याचा जो प्रयत्न केलाय ते सर्व तुम्हाला मी मांडण्याचा प्रयत्न केलाय. याही व्यतिरिक्त तुमच्या काही शंका राहिल्या असतील तर त्याही पुढच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट होतील. तोपर्यंत आपला हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपल्या सर्व मित्रांपर्यंत व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही शेअर करा की जेणेकरून तुमच्या सर्व मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचेल. त्याचबरोबर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. याच व्यतिरिक्त आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये सुद्धा तुम्ही येऊ शकता. एकंदरीत सर्व प्रक्रिया आम्ही तुम्हाला इत्थंभूत देण्याचा प्रयत्न करू आणि तुमचा कोणताही मुद्दा मिस होऊ देणार नाही एवढीच शाश्वती देऊन आजचा हा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.